आज मच्छी आणायची तर निघालोय आणि जाता जाता ठरवलं की गणपतीचं मंदिर सुद्धा करून जायचं, तिथं दर्शन घ्यायचे, त्यानंतर जायचं मंदिरात. तर आता आम्ही गाडीवरती आहे, माझ्यासोबत माझा भाऊ आहे, ड्राईव्ह करतोय आणि पप्पा मम्मी कुठे आहेत ते गाडीत, पप्पा पुढे जातात. आलं आता खड्यावरचा गणपती, हा गेट आहे, खड्यावरच्या गणपतीचा एंट्री आहे. हे मंदिर आहे इकडं. हे आहे गणपतीचं मंदिर. आम्ही आलो आता कड्याच्या गणपतीला, देवला दर्शन घेऊन इथून मग जाणार आम्ही हरणी बीच. याच ठिकाणी गणपतीने पहिले पाऊल ठेवले होते अशी आख्यायिका आहे इथं म्हटली जाते. तर बघू शकता गणपतीच्या पावलांचं दर्शन घेऊन आम्ही निघालोय. आता जायचं आपल्याला हरणे बंदरला मच्छी घ्यायला. 4 वाजत आलेत, तर आता लिलाव चालू होईल. पाठचा व्ह्यू बघू शकतो जर दिसत असेल तर, खूप भारी आहे. समुद्र इथूनच दिसतोय, खूप भारी. आणि आता आपण निघणार आहोत. आपण जाताना त्या ब्रिजवरूनच जाणार आहोत, तर तिथून दाखवेन तुम्हाला ब्रिजवरचा नजारा. इथे सुद्धा छोटंसं मंदिर आहे. जाऊया आता हरणे बंदर. इथे ना तुम्हाला थंडा वगैरे घ्यायला मिळेल, आलात तर घेऊ शकता. खायच्या गोष्टी आहेत, अजून पाणी वगैरे, पापड वगैरे जे काय सगळं भेटून जाईल तुम्हाला. दादा आपल्याला भेटलाय, बघू शकता, जो नेक्स्ट ट्रिपला आपल्या सोबत होता. दादा हाय. आज तो ब्रिज जो मी तुम्हाला मंदिरातून दाखवला होता, ज्याचा दृश्य तुम्हाला दाखवणार होतो मी, तर बघू शकता. आपण आता त्या ठिकाणी आता सध्या ओहोटी आहे, त्याच्यामुळे पाणी तर नाही आहे. बघू शकता बोटी आहेत. दृश्य खूप चांगलं आहे इथलं. बघू शकता किती भारी नजारा आहे हा. एकच नंबर. सगळं काम चालू आहे, काय करतात ते मला पण समजलं नाही अजून, पण बीच बघू शकता किती सुंदर आहे. पाणी तर खूपच भारी आहे. आता काही म्हणतात नाही. हा पॉइंट बघू शकता तुम्ही, इथला सनसेटचा व्ह्यू खूप भारी वाटतं, खूप भारी. अजून सनसेटवाला टाईम आहे, पण खूप भारी आता आम्ही आलो हरणे बंदरला. बघू शकता तुम्ही, सगळं मोठं आलं आहे. लेट झाले, काय प्रॉब्लेम नाही, आपल्याला पॉसिबल होतं. बघू शकता किती गर्दी आहे.
मित्रांनो मुशी किती मोठी आहे बघू शकता. पण कोलंबी आहे. कोलंबी बघू शकता 42,000 रुपये आहे सगळी. मार्केट मध्ये खूप क्राऊड आहे. हलवा सगळं झाड हे बघू शकता किती मोठा आहे. म्हणजे याला काय बोलतात, कुठला मासा आहे काय? टोलकी. या माशाला टोलकी म्हणतात. खूप मोठे आहेत. इकडे पण आहेत. भरपूर मोठा असा कुठला मासा आपल्याला बघायला भेटला नाही अजूनपर्यंत. तर टोलकी छोट्या छोट्या प्रमाणात आहेत. त्या ह्या पण छोट्याच होत्या. इथे जर तुम्हाला काय खरेदी करायचं बार्गेनिंग करता आलं पाहिजे. बस जे तुम्हाला पाहिजे ते मिळून जाईल. फक्त बार्गेनिंग करा. कसं आहे सगळं नको एकच सांगा. किती? 300. किती आहेत? 300 आहे पूर्ण वाटा. नाही पूर्ण 602. हा 300 आहे. तर हा 300चा वाटा आहे. पूर्ण 600चा वाटा आहे. एक वाटा 300चा आहे. बार्गेनिंग केला तर तुम्हाला तो 250 पर्यंत पण भेटून जाईल. बघू शकता. ताजी आहे डेलीची आहे.
शुभम इकडं काय झाला 100ला 3 100ला 3 सुरमई बघा मोठा मोठा सुरमई आहे. बीचला आता मच्छी घेऊन आम्ही निघालो घरी. त्याच रूटने निघालो, दापोली मार्गे नाही जात आम्ही, कारण आम्हाला तो रूट खूप लॉंग पडेल, म्हणून आम्ही आलो त्याच मार्गे चाललोय. तर भेटूया परत घरीच. तर फायनली आता घरी आलो आहे. यायला खूप उशीर झाला आहे, 7:30 वाजलेत घरी यायला. येताना खूप थंडी लागली आहे. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आता व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.